महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे बैसरन या पिकनिक स्पॉटवर दहशतवादी हल्ला झालाय। यामध्ये एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झालाय। पहलगाम मधील दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण भारत देशात संतापाची लाट उसळली आहे। अशातच संगमनेर तालुक्यातील चिंचेवाडी साकूर येथे राहणारा रेहान शौकत पटेल याचे इंस्टाग्राम अकाउंट ID रेहान पटेल 2003 या अकाउंटवरून त्याने काश्मीर येथे पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने समर्थनार्थ गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास अल्लाहू अकबर, क्यों मुस्लिम को बदनाम कर रहे हो, अगर मुसलमान मारने पर उतरा तो कोई नहीं बचेगा असा मजकूर असलेला व्हिडिओ अथवा स्टेटसला ठेवून दुसऱ्या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समूहाविरुद्ध चिथावणी दिली आहे। तसेच जनतेमध्ये भीती तर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सदर स्टेटस ठेवला असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। सार्वजनिक शांततेविरुद्ध अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे जनतेमध्ये भीती व दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सदर स्टेटस ठेवला गेला असल्याचे बोलले जात आहे। त्याचा मित्र सज्जाद आरिफ पठाण राहणार साकूर, तालुका संगमनेर याने त्या सदर स्टेटसला लाईक करून सहमती दर्शवली आहे। रेहान शौकत पटेल राहणार चिंचेवाडी साकूर, तालुका संगमनेर व सज्जाद आरिफ पठाण राहणार साकूर, तालुका संगमनेर यांच्या विरुद्ध बजरंग दलाचे अमित कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार घारगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकीकडे संपूर्ण देश या भ्याड हल्ल्याची निंदा करत आहे तर यात मृत्युमुखी पडलेल्या 26 पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे। तर जिहादी प्रवृत्तींचा सोशल मीडियावर निषेध व्यक्त केला जात असताना चिथावणीखोर स्टेटस ठेवून दहशत निर्माण करण्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेचा सखोल तपास घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी करत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, घारगाव। महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।